शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री आले होते. काय राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता पदाधिकारी त्यांच्या डायसवर दिसला नाही. काय तुम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता काय की नेमकं काय झालं होतं? हे आता आम्ही जे पेपरला वाचलं काल का मुख्यमंत्री येणार आहेत, परंतु तशी मला पत्रिका आली आहे. परंतु ज्यांनी कार्यक्रम घेतला इथल्या आमदार साहेबांनी त्यांनी आम्हाला कधी फोन केला नाही, काही नाही. आणि आज जवळपास पाऊण वाजता 12:46 त्यांच्या एका नगर अध्यक्षांचा मला फोन आला का भाऊ तुम्ही स्टेजवर तुमची पास बनलेली आहे आणि तुम्ही आले नाही. तर जोपर्यंत कोणी जो कार्यक्रम घेणारा आहे म्हणजे ते आमदार आहेत त्यांनी आमच्या जे काही आमचे राष्ट्रवादीचे इथले पदाधिकारी आहेत किंवा आमचे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे आहेत, धनंजय दलाल मी आहो, मी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहो आणि माजी मंत्री राहिलेला आहो. आणि मला एक जे आमदार जर फोन करत नसतील तर मी कशाला बाबा त्या स्टेजवर जाऊ, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. आणि तो त्यांचा कार्यकर्त्याचा मेळावा होता शिवसेनेचा. त्यांनी काही लोकांनी प्रवेश केला, त्यांनी प्रवेश केला त्या ठिकाणी, म्हणून मला त्या ठिकाणी जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. असं काही झालं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार वगैरे टाकल्याचं कुठं असं नियोजित झालं होतं? नाही, चर्चा आहे तशी. असं काही नाही. आम्ही महायुतीचा आमचा एक घटक पक्ष आहे, पण आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं का तिथं त्यांच्या त्या कार्यक्रमास्थळी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा आमचे नेते प्रफुल्लभाई यांचा कुठंच त्या ठिकाणी बॅनर फोटो वगैरे काही नाही. आणि ते विषय जाऊ द्या, पण आम्हाला त्यांचा निरोप नव्हता, फोन नाही, काही नाही या कार्यक्रमाचा. आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा मेळावा असल्यामुळे शिवसेनेचा आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. आणि बाकी अजून कोणाला त्यांनी फोन वगैरे केला असतील त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, पण मला त्यांचा फोन आला नाही, त्याच्यामुळे मी गेलो नाही. आणि मला मग महत्त्वाचा काम होता म्हणून मी नागपूरला 11:30 वाजता निघून गेलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.